शाले. हा सासूबाई. शाले चल, मी तुला सांगायला आलते, मठातनं स्वामींचा निरोप आला होता. मठाच्या कामासाठी मला राजकोटला जावं लागते. कधी जायचं म्हणताय तुम्ही? आता निघालेच की. आता असं असं अचानक? आमचं असंच असतंय शाले, येळ काळ काय बी ठाव नसते बघ. अहो पण असं एकदम एकदम कसं काय जाताय तुम्ही? येताना सांगून आलते का? हा मग कसं जाणार आहे? अगं आमचं काय, गाठोडं उचलायचं आणि निघायचं. इथनं पुण्याला जायचं, तिथं मठातली माणसं भेटतीलच की, त्यांच्या संग मजल दरमजल प्रवास करायचा. सासूबाई, तुम्हाला जायलाच पाहिजे का? दर वेळेला निरोप घेताना तुझा ह्योच प्रश्न असतोय बघ. नाही म्हणजे सत्यजित पण आला नाहीये. तो आल्यावर लेकराला सांग माझ्या, म्हातारी गेली म्हणून. त्याला बरंच वाटेल, ब्यात गेली म्हणेल एकदाची. पुन्हा कधी येत आहे? माणसानं कधी यायचं कधी जायचं हे त्यो ठरवीत असतोय ग. शाले, काळजी घे माझ्या खोप्याची. शाले, हे येडाबाई, शांत बरं, शांत बाळ. शाले, रडू नका. हा, येडी का खुळे ग तू? हा, हे बघ, आता तुझी जबाबदारी वाढली आहे, ठेव. आता आजी होणार आहेस तू. येणाऱ्या जीवाला तुझी गरज आहे, हाय ना? रडू नका, रडू नका. सासूबाई, मला गरज आहे तुमची. शाले, आवर बाय, मला निघाया पाहिजे. आणि हो, घरातल्या समध्यासनी तूच सांग. समध्यांचा निरोप घेणं मला लई जड जाईल बघ. चल, काळजी घे. या अशा दिवसांमध्ये त्यांची आपल्याला सोबत असती तर फार बरं झालं असतं. मला तर भेटताही नाही आलं त्यांना, त्यांच्याशी बोलताही नाही आलं. पंच, तुम्हाला सुद्धा भेटून गेल्या नाही ना त्या? माझं बाळ जन्माला येण्याआधी त्या नक्की येतील. बाळाला भेटायला तरी नक्की येतील. मला सुद्धा मनापासून असं वाटतंय खरं.
घरात एखादं मोठं माणूस असलं की त्याचा किती आधार वाटतो ना. नाही मला तर असं वाटतंय की मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीच त्या आल्या होत्या. हो ना, मलाही इतकं बरं वाटलंय ना. काही दिवस का होईना आजींची सेवा घडली माझ्या हातून. आणि मला असं वाटतंय आई, प्रियाला सगळ्यात जास्ती आनंद झाला. म्हणजे तिला खूप काही शिकायला मिळालं ना आजींकडनं. काय प्रिया? आज खुश तो बहुत होगी ना तुम. मंजिरी, आता तुझा खूप मोठा आधारही गेला. नको केलं होतं त्या म्हातारीने. पीडा गेली एकदाची माझ्या मागची, बाकी काय. पण मंजिरी, आता तुला पुन्हा माझ्यापासून वाचवायला कोणी येणार नाही. संखेत संखेत संखेत, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तांबडे बाबांनी तुमची विनंती मान्य केलेली आहे. मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली तेव्हा कुठं ते राजी झालेत. त्यांनी तुम्हाला भक्त म्हणून स्वीकारलेलं आहे. हे तुमचं नियुक्तीपत्र. आजपासून तुम्ही तांबडे बाबाचे भक्त अशी ओळख आहे तुमची. कळलं? ओके 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 फाईन. एक गोष्ट, या संपूर्ण प्रिमायसेस मध्ये माझ्याशिवाय कुणीही दुसऱ्याने इंग्लिश बोलायचं नाही. कारण ती परकी भाषा आहे. माय भाषेत बोलायचं. माय बोली. ओके. बर, आमचे मिसेस कशा आहेत? त्यांची नीट काळजी घेते की नाही तुम्ही? पण ते त्यांची नीट काळजी घ्या बरं. त्यांना बाहेर फिरायला जायची, मंदिरात जायची सवय आहे. त्या तिकडे जातात त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा. हा, असंही होऊ शकतं तुमचा डोळा लागला, त्यांनी सटल्या. तुमचं लक्ष नाही, त्यांनी सटल्या. असं झालं तर काय होईल? तुम्ही माराल सर? नाही, मी तुमचं मृत्यूपत्र लिहून घेईन. घरी फोन करायला लावेल, ताळ करायला लावेल की मी मेलो आहे. मी संख्ये, मी मेलेलो आहे, मी स्वखुशीने म्हणत आहे. दिस इज कम्प्युटर जनरेटेड डॉक्युमेंट अँड डझंट रिक्वायर्ड सिग्नेचर. कळलं? जा, गंडा घेऊन ये. कॅच. 500 रुपये. ₹1000 साहेब? हा, चालतील म्हणतात ते. तिकडे ठेवा. तांबडे बाबाच्या पैशांना मी हात लावत नाही. तर हा तांबडे बाबांचा पहिला गंडा. नैन तुम्हारे, हे पाठ केलंय? करा पाठ. चिंतनाकडे दुर्लक्ष होतंय. आता तुमची जबाबदारी वाढली आहे. आई, सत्या, बरं झालं आलास. म्हणजे मी तुझ्यापाशीच येणार होते बोलायला. सासूबाईंना त्यांच्या स्वामीजींचा निरोप आला होता. त्या राजकोटला गेल्या. ऍक्च्युली मला सुद्धा तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचंय. काय? आई, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्यात आणि मंजिरीमध्ये जे काही वाद आहे ते कुरवाळत बसण्याची ही वेळ नाहीये. म्हणजे ते जे काही वाद आहेत, त्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या विसरू नाही शकत आपण. कोणीच नाही विसरू शकत. पण तात्पुरत्या त्या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवता आल्या तर खूप बरं होईल. असं काय बोलतोय सत्यजी? मगाशी डॉक्टर पेंडसेंचा फोन आला होता मला. त्या म्हणाल्या की थ्रू आउट द प्रेग्नन्सी आपल्याला मंजिरीला खूप जपावं लागेल. म्हणजे ही प्रेग्नन्सी सोपी नाहीये. मुळात मंजिरीची प्रकृती खूप नाजूक आहे.
त्यात तिला लो बीपीचा त्रास आहे. म्हणजे बघा, मंजिरीसाठी असं मी नाही म्हणत आहे, पण होणाऱ्या बाळासाठी प्लीज. सत्या, हे सगळं तू सांगायची काय गरज आहे? मी सुद्धा हे काहीच आहे. तू नको काळजी करस. आज पहिल्यांदा असं वाटतंय की सत्यशीला मुधोळकर नावाची ती बाई आता यावेळी घरात असते. खूप बरं झालं असतं. आत्या, चल ना आता आपल्या रूम मध्ये. इथेच किती वेळ बसून राहणार आहेस अशी? तू बस जर. ही माझी आय आहे का कोण? कधी म्हणून माझा विचार करायला नाही. मी कधी महत्वाची नव्हतेच म्हणा तिला. आली काय न सांगता गेली काय? अग जाऊ दे ना. मी तरी का माझा एवढा जीव जाळतीय? तिला काय फरक पडतो का? ती आणि तिचा तो स्वामी आता देवभक्तीच्या नावावर गेली न सांगता. माझं इथं काय होतंय काय नाही काय घेणं देणं आहे तिला? आत्या, बास झालं ना आता. हे सगळं मला सांगून काय उपयोग आहे? त्या भिकारड्या मंजिरीमुळेच हे समज होते. बघितलंस ना तिच्यावर कसा जीव ओतून प्रेम करायची ती, आणि मी दिसले की नुसतं राग राग करायची. आत्या, तुझी ती आई गेले ना आता. परत येईल तेव्हा बघू ना. इथे गळा काढत बसू नकोस प्लीज. प्रिया, अगं मी तुला आपलं म्हणून समजते म्हणून तुझ्या समोर मन मोकळ करते अगं मी. आणि तूच मला असं बोलायलीस. दिसभर ते सत्यजित पुराण ऐकत होते ना मी. तेव्हा मी काय बोलले तुला? अगं आपलं माणूस समजून मी तुला मदत केली ना. मग काय उपकार नाही केलेस माझ्यावर? हे सगळं ऐकताना इतका त्रास होत होता तर सांगायचं होतंच आधी. नसतं बोलले तुझ्यापाशी हे सगळं. आताही नाही बोलणार. हा, एवढं काही नाहीये त्यात. मी जाते रूम मध्ये. तुला जितका वेळ इथे गळा काढत बसायचंय ना तितका वेळ बस. चोरून ऐकायची सवय गेली नाही वाटतं अजून. का ग? चोरून ऐकावं असं काही बोलत होतात तुम्ही? हे घ्या, फळं आणले तुमच्यासाठी. अहो आत्या, खा. कसं आहे ना, फळं खाल्ल्याने स्किन खूप छान राहते. आणि आता जर तुमच्या मम्मीने कुणाला चायला बोलवलंच तर तुम्ही सुंदर दिसायला पाहिजे की नाही? काय ग, तू माझं कौतिक करायलीस की मला टोमणे मारायलीस? प्रियाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर मी टोमणे मारते असंच वाटेल तुम्हाला. स्वतःची बुद्धी वापरलीत ना तर कळेल तुम्हाला माझं प्रेम. तुझं प्रेम आज अचानक असं? हो, कारण आज राहवलं नाही मला. आत्या, मला कळतं तुम्हाला आधाराची, कोणीतरी तुमचं ऐकून घेण्याची खूप गरज आहे. पण त्या प्रियानी कसं वागवलं तुम्हाला पाहिलंत ना. पोतेऱ्यासारखं टाकून दिलं तिचं काम झाल्यावर. खरं सांगू आत्या, अजून एक शब्द जरी जास्ती बोलली असती ना प्रिया तुम्हाला, तरी एक फाडकन मुस्कटात लावून दिली असती मी तिच्या. तुमचा विचार मनात आला, आईंचा विचार मनात आला, गप्प बसली. मी इतके दिवस जे सांगायचा प्रयत्न करतेय त्यास तुमचं तुम्हालाच कळलं ना, फार बरं झालं. खरंच मला बी उशिराच कळलं ग. शेवटी नात्याची माणसं ती नात्याचीच माणसं. आता कसं बोललात आत्या? आता प्रियाचंच घ्या ना. इतके दिवस त्या मंजिरीच्या नावाने बोटं मोडत होती ना ती, तेव्हा तुम्हाला जवळ केलं होतं. आता अचानक मंजिरीची सलगी वाढल्यावर तुमच्याशी वाईट वागायला लागली ती. किती टाकून बोलली तुम्हाला. पण मला एक कळत नाही आत्या,
मंजिरी बद्दल प्रियाला अचानक कसा काय पुळका आलाय? तिचं तीच जाणू. अहो पण आत्या, इतके दिवस तिच्या मनातलं सगळं तुमच्याशीच बोलायची ना ती, तुम्हाला काहीच माहिती नाही? मला माहित असतं ना तर मी कधीच असं करू दिलं नसतं. ह्यात ना त्या मंजिरीचाच हात आहे, म्हणून प्रिया अशी वागतीये. आता बघितलंस ना, मंजिरी बद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेतलं नाही तिनं. तुम्हाला खरंच काही सांगितलं नाही तिने? अगं खरंच नाही बाय. मंजिरी, अगं प्रिया, ये ना. मंजिरी, खूप गोड दिसतेस तू. तुला माहितीये, आई होण्यातलं तुझं सुख तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. खरं सांगू, आई तू होणार आहेस, पण तुझा आनंद ना मी फील करू शकते. प्रिया, माहितीये मला, आणि हे फक्त तूच समजून घेऊ शकतेस. मंजिरी, सत्यजितने जी अट घातलीये ती तू मला सांगितल्यापासून मी खूप डिस्टर्ब्ड आहे. मला काय करावं काही कळत नाहीये. म्हणजे सतत तेच विचार येत राहतात. मला कळत नाही, सत्यजित इतका क्रूरपणे कसा वागू शकतो तुझ्याशी? प्रिया प्लीज, हे बघ, या विषयावर न बोललेलंच बरं आहे. का? मंजिरी, हे सगळं तू शांतपणे सहन करतेस ना, म्हणून तो इतक्या निर्दयतेने तुझ्याशी वागतो. तो तुझ्यावर अन्याय करतच राहणार आणि तू काहीही बोलायचं नाहीस. असं कसं? मंजिरी, हे सगळं बघताना मला इतका त्रास होतोय, तुला सहन करताना किती होत असेल? हे बघ प्रिया, आता आपल्या हातात काहीच नाहीये. हा विचार करून तू शांत बसू शकतेस मंजिरी, मी नाही. मी त्याला जाब विचारणार, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार, त्याच्या समोर स्ट्रॉंगली उभी राहून उत्तरं मागणार, त्याला न घाबरता आणि त्याच्या दबावाखाली न येता. आणि मंजिरी, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करणार आहे, तुझ्या मातृत्वासाठी. प्रिया प्लीज, हे बघ, तू नको बोलायला जाऊस. उगाच विषयानं विषय वाढतो अगं. आणि मुद्दा तुझा नाहीये मंजिरी, मुद्दा हा आहे की मी माझ्या मैत्रिणीसाठी काहीही करायला तयार आहे. भांडायला, लढायला, अगदी काहीही. प्रिया, माझं ऐक जरा. हे बघ, हा डिसिजन आम्ही दोघांनी मिळून घेतलाय. दोघांनी? नाही मंजिरी, तू खोटं बोलतेस माझ्याशी. मला माहितीये ना, सत्यजितनी तुझ्यावर बळजबरी केली असणार. तुला म्हणाला असेल, एकदा बाळ माझ्याकडे दिल्यानंतर बाळाचा आणि तुझा काहीही संबंध राहणार नाही, हो ना? प्रिया, असं काही नाहीये प्रिया. तुम्ही दोघांनी मिळून जर हा डिसिजन घेतलाय तर मग आत्ताच का नाही सेपरेट होत? का तुमच्या डिसिजनचे परिणाम त्या बिचाऱ्या बाळाला भोगायला लावताय? नाही, असं काहीच नाही होणार. मग कसं आहे मंजिरी, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मंजिरी, जगातल्या कुठल्याही बाळाला आईची गरज असते आणि तुमच्यातल्या वादामुळे तुम्ही त्या बिचाऱ्या बाळाला आईपासून लांब का ठेवताय? आईच्या मायेपासून दूर ठेवतात. तुम्हाला पटतं कसं हे सगळं? आणि मंजिरी, आता तू सुद्धा सत्यजित सारखी इतकी क्रूर झालीस का? तुझ्या स्वतःच्या बाळाला तू अशी वाऱ्यावर सोडून जाशील? असं प्लीज असं बोलू नको. असं काहीच नाही. बघ, आलं ना डोळ्यात पाणी? नाही सहन झालं ना? तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी. त्याला सांग की त्यांनी जो डिसिजन दिलाय तो चुकीचा आहे, तुला मान्य नाहीये. त्याला सांग ते बाळ तुझं आणि फक्त तुझं आहे, त्याच्यावर फक्त तुझा अधिकार आहे. सत्यजितला दाखवून दे की तू दुबळी नाहीये. प्रश्न दुबळेपणाचा नाहीये प्रिया, प्रश्न प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे. माझं यांच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि पूर्ण विश्वास आहे माझा त्यांच्यावर.
त्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर मी नाही जाऊ शकत.